आदित्य येऊ का रे? नाना काय झालं, तुम्ही दोघेही आलात एकदम? अरे नाही नाही, काय झालं काय नाही, आम्ही तुम्हाला सांगायला आलो की आम्ही दोघं मेघनाच्या घरी जातोय माधवी त्यांना भेटायला. माई हो अगं, मगाशी मी म्हंटल तुला मी फोन करते आईला, पण नानांचं म्हणणं पडलं की फोन करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बोललं तर जास्त बरं पडेल. आणि अगं अशा परिस्थितीत त्यांना तिथे असं एकटीला ठेवणं योग्यही वाटत नाही. नाना तुम्ही नाही का हो शोधून काढू शकणार बाबांना? आपण प्रयत्न करतोय ना बाळा. हे बघ, काळजी करू नकोस. ते जसं स्वतः गेलेत ना तसेच स्वतःच परत येतील. ज्या तिरमिरीत गेलेत ना त्याच तिरमिरीत परतही येतील. काळजी करू नको. आम्ही येतो जाऊन. हो. हे बघ मेघना, माधवीताई जर इथे आल्या ना तर सगळ्यांचीच काळजी मिटेल, पण नाही आल्या तर यानं त्या मार्गानं त्यांना धीर देणं आपलं काम आहे की नाही? नको काळजी करूस. आम्ही फक्त तुमच्या कानावर घालायला आलो की आम्ही तिकडे जाऊन येतो. कपडे बदलून आम्ही लगेच निघतो जातो. आराम करतो. चल. अमित, मला ना त्या माधवीताईंचं फारच वाईट वाटतंय रे. कोण माधवीताई? अरे असं काय करतोस? माधवीताई म्हणजे मेघनाची आई. हा, मेघनाची आई. तू एकदम माधवीताई म्हणालीस, माझ्या लक्षात नाही आलं. काय झालं त्यांचं? अमित, तुझं ना कधी कधी माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं. ऐकतोय ना, सांग ना आता. अरे ती बाबाजी घर सोडून गेल्याचं प्रकरण नाही का चाललं? काय प्रकाश पडतोय का डोक्यात? काही होऊ शकत नाही का त्या बाबाजींचं? त्या मेघनाच्या आईचं त्याहून काही होऊ शकत नाही. मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे दोघांचे. काय बोलतोस आम्ही? अरे मेघनाचे आई बाबा आहेत ते, आदित्यचे सासू सासरे. कोणी ऐकलं तर? कोणी ऐकलं ना तर काही म्हणणार नाही. आणि मी जे बोलतोय ना ते खरं बोलतोय. सत्य आहे त्याच्यामध्ये. फरक एवढाच नाही विजय की बाकी कोणी बोलत नाही, मी बोलतोय. बाबाजी आपल्या सतत हवेमध्ये पतंग उडवतात आणि मेघनाची मागे रेळ धरून उभे आहेत. बुंग 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 चालू आहे आपलं सतत. ते आपल्या बदलतात पतंग. नाही तर काय. पण मला सांग, नानाबाईंनी 4 ते 5 वेळा पतंग खाली येण्याचा प्रयत्न केला होता की नाही? आला खाली, तेवढ्या पुरता. पुढे काय चालूच आहे. हो ना. आणि आता तर घरच सोडून निघून गेले. काही होऊ शकत नाही विजय. संसारामध्ये अडकणारा माणूस आहे तो. पैसा आणि अडकणं अतिशय प्रिय आहे त्या माणसाला. ते सर्वसंग परित्यागवाले असतात ना, त्यातला अजिबात नाही तो माणूस. हो ना. आणि आता ही मेघनावर रागावून निघून गेलेत. मग म्हणजे राग लोभ वगैरे सगळं आहेच आहे. म्हणतोय मी. आणि मला वाईट फक्त एवढंच वाटतं ना रे, त्यांच्या अशा वागण्याचा मेघना आणि तिच्या आईला किती त्रास होत असेल. तुला खरं सांगू का, त्या मेघनाच्या आईने ना सुखात राहावा. जाचातून सुटल्या त्या माणसाच्या. अमित, माझ्या पुढे बोललायस हे ठीक आहे, बाहेर प्लीज कोणापुढे बोलू नकोस असं. विजय, तेवढं कळतं ना मला. का बोलू बाहेर जाऊन? थांब जरा आलो. बरं, तुला चहा करून आणून देऊ? हो, आण पटकन. थोडं आण. चला येतो आम्ही. मेघना, तू नको ग काळजी करूस. अगदी ते आल्या नाही तरी सुद्धा 2-4 तास आमच्यावर बरे जातील की नाही त्यांचे. हो माई. चला येतो आम्ही. चला आदित्य. आईना नक्कीच खूप बरं वाटेल नानामाईंना बघून. हो, पण आईकडे यायला नाही तयार होणार. हो, मलाही तसंच वाटतंय. त्यांना खूप संकोच वाटत असेल. आधी. हा दादा. काही कळलं का रे? नाही दादा, अजून तरी काही नाही. अरे नानामाई आत्ताच गेले मेघनाच्या आईकडे. गेले? मग मला का नाही सांगितलं? मी गेलो असतो ना गाडी घेऊन. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि एका अर्थी बरं झालं. कदाचित माझ्यासमोर माधवीताईंना ऑकवर्ड वाटलं असतं. फार सहन करावं लागतं ना रे त्यांना.